बजाजनगर येथील RH 121 मध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी न करता या सोसायटीमधील पाणी कट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवून दिले। परंतु अगोदर MIDC परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटवा आणि मग आमच्याकडे या असा पवित्रा घेतल्याने शेवटी MIDCच्या कर्मचाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला। बजाजनगर परिसरात एकही सोसायटी एकही चौक अंतर्गत रोडवरील कोणताही भाग असा सुटलेला नाही ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले नाही। याकडे MIDCचे अधिकारी आर्थिक फायद्यासाठी सर्रासपणे डोळेझाक करून दुर्लक्ष करीत असतात। परंतु एखाद्या सोसायटीमध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार येताच त्या सोसायटीचे पाणी आणि लाईट कट करण्यासाठी हे अधिकारी पुढे असतात। वाळूज औद्योगिक वसाहतीमधील बजाजनगर निवासी भूखंड क्रमांक RH 121 मध्ये अतिक्रमण झाल्याची कोणीतरी तक्रार दिली होती। या तक्रारीची कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत रहिवाशांना अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत नोटिसा काढल्या होत्या। अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी न करता कर्मचाऱ्यांना या सोसायटीमधील पाणी कट करण्यासाठी पाठवून दिले। परंतु रहिवासी आक्रमक होताच आणि संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत अख्ख्या बजाजनगरमध्ये अतिक्रमण झालेले आहे त्याकडे दुर्लक्ष का असा प्रतिप्रश्न विचारत आमच्या सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही असे सांगत कर्मचाऱ्यांना कारवाई न करण्यासाठी विनंती करून अगोदर MIDC परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटवा आणि मग आमच्याकडे या असा पवित्रा घेतल्याने शेवटी MIDCच्या कर्मचाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला। अशोक साठे, MC न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। माझे नाव संतोष दिनकर नवसरे, राहणार RH 121 या सोसायटीचा सभासद। हो, MIDCने आम्हाला अतिक्रमणासाठी नोटीस बजावली। आम्ही त्यांना व्यवस्थित त्यांना रितसर उत्तर दिलं, परंतु परत त्या उत्तराला त्यांनी काय प्रतिसाद न देता अचानक आमच्या सोसायटीमध्ये येऊन त्यांचे कर्मचारी पाणी बिल कट करू दे म्हणून आम्ही त्याला सगळ्यांनी मिळून विरोध केलेला आहे।